आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. शरू हॅलो हा हॅलो 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 बोला ना. हॅलो 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 तुमचा आवाज येत नाहीये. हॅलो हॅलो आवाज हॅलो आवाज ऐकू येत नाही. हॅलो हॅलो माझा आवाज येतोय का. हॅलो काय गोळ आहे. हॅलो हॅलो माझा आवाज येतोय का. हॅलो तुमचा आवाज ऐकू येत नाही. आवाज 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 ऐकू येत नाही तुमचा. अहो बोला ना. तुम्ही कोण बोलताय. रेंज कमी आहे वाटते इथं. हॅलो हॅलो मला वाटतं ना रेंज कमी आहे. थांबा मी बाहेर जाऊन बोलतो. हॅलो अहो ऐका ना. हॅलो बाहेर जाऊन बोलतो. हा हा हॅलो 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 येतोय का माझा आवाज. हॅलो 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 मॅडम हॅलो हॅलो मला तुमचा आवाज ऐकू येत नाहीये. तुमचं हॅलो हॅलो हा येते का ऐकू. हॅलो तुमचं नाव सांगा ना. हॅलो नाव नाव हॅलो अहो मी तोच आहे. हॅलो हॅलो हा हॅलो बोला. अहो तुमच्या बाबासने हॉस्पिटलात नेणारा. हॉस्पिटल हॉस्पिटल काय. हॉस्पिटल हॉस्पिटल. हो हो हॉस्पिटल बोला. हॅलो यो फोनला काय झालंय. हॅलो अहो यो मोबाईल 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 माझ्याकडेच राहिला होता. बरं दिवस बंद होतं म्हणून होतं की काय असं. मोबाईल मोबाईल. थँक्यू. हॅलो अहो तुम्हाला द्यायचा होता भेटून. खरंच मला काही सुचत नाहीये. देवासारखे आहात तुम्ही. हॅलो हा काय म्हणलात. हॅलो तुम्ही रडताय का. अहो अहो ऐका की. अहो तुम्ही रडू नका ना. अहो तुमच्याकडे बाबांचा इतके दिवस फोन होता. तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट का नाही केलात. काय हॅलो हॅलो कट झाला. स्विच ऑफ. शरू स्विच ऑफ झालं. आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो सध्या बंद आहे. स्विच ऑफ झाला. जरा वेळ साधून आली होती तर ह्यांच्या फोनची बॅटरी संपली वाटतं. काय करू काय करू काय करू. अक्षराला सांगू काय. ती मदत करेल. बाबा तुला माहिती आता काय झालं होतं. तुझ्या फोनवरून आम्हाला फोन आला होता. गोपाळ का नशीब इतकी परीक्षा बघतोय रे. हा अक्षराला सांगतो.
शरू, अगं होईल फोन सुरू, नको काळजी करू. कुठं गेलं या दोघी? हॅलो 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 हॅलो. छोटे मालक, छोटे मालक म्हणजे ते तुझे बाबा होते होय? अगं मी त्यासनी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला होता. होय. तेव्हा मला माहित नव्हतं. तुमचे खूप आभार आहेत. अक्षरा काही येडी आहेस वय तू? मी असं जगा वेगळं काय बी केलं नाही. तुम्ही खूप काही केलेत. आम्ही ती व्यक्ती कधीपासून शोधतोय जिने बाबासाठी इतकं केलं. आणि नियतीचा खेळ बघा ना. आपण दोघं इथेच होत
पण तरी आपल्याला कल्पनाही नाही आली. अक्षरा, अगं त्या दिवशी जे काय झालं होतं ना ते माझ्या डोळ्यापुढनं जातच नाही बघ. काय झालं होतं? अगं मी माझ्या गाडीवरनं जात होतो आणि अक्षरा, त्यांचा जीव लय तडपडत होता बघ. शेवटचा श्वास तुटपातून त्यांची जगण्याची धडपड सुरू होती बघ, फक्त तुमच्यासाठी. ते मला काहीतरी सांगत होते पण मला कळलं नाही बघ. तुमच्यात लय जीव अडकला होता बघ त्यांचा. ते तुमचं नाव घेत होते पण मला काय कळलं नाही बघ. माझ्या मुलीला निरोप दे. तिच्या वडिलांचं IPS होण्याचं स्वप्न पूर्ण कर. हा, पर एक गोष्ट मला कळली. काय? त्यांनी दिलेला निरोप आणि तो निरोप तुला सांगण्यासाठी माझा जीव तळमळत होता बघ. काय म्हणाला बाबा? त्यांची इच्छा होती की माझ्या पोरीनं IPS व्हावं आणि हेच त्यांचे शेवटचे शब्द होते बघ. तू मला वचन दिलंयस की तू IPS होणार आणि तू IPS झालीस की तुझ्या कारचा असा दरवाजा उघडून असा कडक सॅल्यूट ठोकणार. अक्षरा, ह्या एका निरोपापायी त्यांचा जीव लई घुटमळत होता बघ. आता बी त्यांचा आत्मा तळमळत असेल. की माझं हे सपान माझी पोरगी पूरक करेल की नाही. अक्षरा, असं बाप लेकीचं नातं मी पहिल्यांदाच बघितलं बघ. हो, खरंच खूप वेगळं नातं होतं आमचं.
आई बाबा आमच्या आयुष्यात नाहीयेत असं आम्हाला कधीच नाही जाणवत. ते कायम आहेत आमच्या बरोबर. गोपाळचा फोन ज्या व्यक्तीकडे त्या व्यक्तीला आम्ही शोधत होतो. त्याला शोधून हेच विचारायचं होतं की गोपाळच्या शेवटच्या क्षणी नक्की काय झालं होतं. आणि त्या दिवशी त्या फुलवाले मावशींचा फोन आला होता तेव्हा तुम्ही तिथेच होता. आम्हाला जसं कळलं आम्ही हातात ती सगळी कामं टाकून तिथे पोहोचलो, पण त्याच्या आधीच तुम्ही निघून गेला होता. तेव्हा माझ्या संग शिल्पा होती ग. मी तिला सौंद सांगितलं पण ती काय ऐकूनच घ्यायना बघ. आणि म्हणून आम्हासनी गायगायत निघायला लागलं बघ. आता तिने हे समज मुद्दाम केलं का काय मला नाही माहिती. अगं सर्वरी जाऊ दे ना, सोड की. जे झालं ते झालं. आपल्याला कळलं आहे ना समज. अक्षरा, आता तुला बाबांचं सपान पुरं करायचं आहे. तुला IPS व्हायचं आहे. नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. नमस्ते गरुडारूढे कोलाहलभयंकरी सर्वपापहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. आई, सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्टभयंकरी सर्वदुःखहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. काय रे सुंदर, असे फटाके फुटल्यावानी आई आई काय करतोयस? आई आज मी लय खुश आहे बघ. ते दिसतच आहे. पर काय झालं? फोन लागला का? कळलं का त्या मुली कोण आहेत? होय होय, फोन लागला आणि समजा कळलं पण. देवी आईची कृपा म्हणली पाहिजे. लई बेस झालं बघ, टेन्शन उतरलं. कुठे राहते ती मुलगी? अगं आई, तू तिला ओळखतेस? मी ओळखते होय. म्हणजे? अक्षरा, पुढे ये की. अरे अक्षराला माहितीये का ती मुलगी? तिनं मदत केली तुला शोधाय? अगं नाही आई, तिनं मदत नाही केली. मग अगं आई, मी ह्याच्या पोरीला शोधत होतो की नाही, ती दुसरी तिसरी कोण नसून अक्षराच आहे बघ. काय? खरं की काय? हो मॅडम. पर सुंदर, तुला कळलं कसं?
माझ्या मनावरचं मोठं ओझं उतरलं बघ. सुंदर लई विचार करत होता, पर ती मुलगी तूच आहेस हे कळल्याचा आनंद काही वेगळाच आहे. मी आता देवी आईलाच साकडं घालत होते. माझं म्हणणं तिनं लगेच मान्य केलं बघ. मॅडम, नियतीचे संकेत असतात हे. ती सगळं जुळवून आणते. आपल्याला असं वाटतं हे सगळं चमत्कारिक आहे, पण तसं नसतं. आपल्या आयुष्यात कधी कोणी यावं आणि आपल्यासाठी काय करावं हे सगळं आधीच ठरलेलं असतं. आणि आपण उगीच गावाला वळसा घालत बसतो. मॅडम, हा सुद्धा खेळच आहे. ते पूर्वीचे लोक म्हणतात ना, इथे आपल्याला आयतं सगळं हातात मिळालं की त्याची किंमत नसते. तसंच ठराविक गोष्टीसाठी ठराविक वेळ हा द्यावाच लागतो.